अँड मिसेस कडूसकर ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आहे आमचा खूप आयुष्यातला मोठा दिवस, माझ्यासाठी आनंदाचा आणि यांच्यासाठी कदाचित तो दुःखाचा असू शकतो. तर आत्ता तोच दिवस सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही जरा बाहेर पडलेलो आहोत. पण म्हटलं तो दिवस जरा मेमोरेबल बनवावा, जरा मेमरीज क्रिएट करावा. तर त्यासाठी आम्ही आलो आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालय, जे की आपलं कात्रजला आहे. त्याला कात्रजचं सर्प उद्यान देखील संबोधलं जातं आणि कात्रजचं सर्प उद्यान देखील संबोधलं जातं आणि भरपूर प्राणी देखील आहे तिथं. सगळ्यात मोठं झू आहे ते. तर आम्ही तिथं आलेलो आहोत. तर आता मस्तपैकी तिथं पोहोचलो आहोत आणि आता आपण एक्सप्लोर करूया. ओके, काय म्हणता कडूसकर? ओके. तर आता लेट्स स्टार्ट एक्सप्लोर. सगळे प्राणी बघू. सगळ्यात मोठा प्राणी तर माझ्या सोबत आहे. सगळ्यात मोठा प्राणी माझ्या सोबत आहे, पण बाकीचे पण प्राणी पाहूया आता. चॉकलेट आणि खाल्ल्यावर प्रेम वाटतं. मस्त आहे. लाइफ आइसक्रीम की तरह होती है, तो पिघलने से पहले अच्छे से एंजॉय करो. वैसी तो पिघलनी है ना? वेस्ट तो होनी है, टेस्ट कर लो. लाइफ इज लाइक अ आइसक्रीम. बेस्ट तो होनी है तो टेस्ट कर लो. बेहतर है टेस्ट कर लो. टेस्ट करते आम्हाला खायला असलं, बाकी काय लागत नाही. तर राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या एंट्रीला जसे चटपटीत खूप पदार्थ आहेत, आतमध्ये काही अवेलेबल नाही. आणि तुम्ही पाहू शकता ही आहे एंट्री राजीव गांधी प्राणी संग्रहालय. आणि इकडे तुम्ही तिकीट काढण्यासाठी जाऊ शकता. इथे तिकीटसाठी छोटीशी खिडकी आहे. शाळेच्या मुलांसाठी कन्सेशन आहे आणि इथे मोठ्यांसाठी 40 रुपये तिकीट होतं आणि लहान मुलांसाठी तसेच जे शाळेचे स्टुडंट असतात, कॉलेज स्टुडंट असतात, त्यांच्यासाठी कन्सेशन आहे. आणि एक छोटीशी खिडकी आहे. इथे तुम्ही तिकीट काढून त्यानंतर ते तिकीट घ्यायचं आहे आणि ते तिकीट पाहूनच तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाते. तर हे आहे ते तिकीट. आमच्या दोघांचे 80 रुपये घेतले होते. पर पर्सन 40 रुपये होते. त्यानंतर व्ह्यू देखील खूप छान आहे. खूप छान निसर्ग आहे. लोक खूप छान छान फोटो क्लिक करत होती. तुम्हाला आल्यावर नक्की छान वाटेल आणि एक आनंद भेटेल. इथे पाहू शकताय. तर आतमध्ये एंट्री केल्या केल्या जे सेक्शन चालू झालं ते माकडांपासून. आणि यांना तर आपण ओळखतोच, कारण की आपण यांचेच वंशज आहोत. आणि इथे पाहताय तुम्ही छान असं खाऊ खात होते. त्यानंतर साप, जे राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे ते सर्प उद्यानाने जास्त करून ओळखलं जातं. तर तुम्ही इथे पाहू शकता ही धामण होती आय थिंक. मला पण आत्ता इतकं आठवत नाही आहे एडिट करताना. तर ही धामण होती आणि खूप साऱ्या प्रकारचे साप तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय हे कासव. खूप छान छान प्राणी होते पाहण्यासाठी आणि आपण कधी जे पाहिले नाहीत ते देखील होते. तर इथे हे कासव होते. त्यानंतर पुढच्या सेक्शनला गेल्यानंतर इथे पण हे टॉर्टॉईजच होते. भरपूर साऱ्या प्रमाणात पाण्यामध्ये टॉर्टॉईज होते. त्यानंतर लाल कानाचं कासव, त्याच्यानंतर कासवांमध्ये पण भरपूर प्रकार होते. चांदणी कासव आणि निसर्ग तुम्ही पाहू शकता. इतकी सावली आणि इतकं छान वाटत होतं. आणि त्यानंतर ऐकावे ते नवलच असे खूप म्हणजे आपल्याला माहिती देणारे बोर्ड देखील तिथं लावलेले होते. हा जो पाहताय हा आहे घोणस. तर हा साप देखील खूप विषारी असतो, पण जाळ्या वगैरे लावल्या होत्या त्यामुळे तुम्ही गेले तरी सेफ्टी खूप आहे तिथं. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काही
शारीरिक हानी होणार नाही. तर तुम्ही इथं पाहताय, मला पाहून खूप कसतरी होत होतं, कारण की आपण हे अगदी जवळून पाहतो. तर हा घोणस होता आणि घोणसचे इथं तुम्ही पाहताय, हे वाचू शकताय. प्रत्येक सापाचं तुम्ही माहिती वाचू शकताय. त्यांनी तसे बोर्ड देखील लावलेले आहेत. त्यानंतर तुम्ही लांबून फोटो क्लिक करू शकताय. पूर्ण सापांना जाळ्यांमध्ये बंद केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची शारीरिक हानी पोहोचू शकत नाही. त्यानंतर अजगर, पायथॉन, खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण कधी पाहिले नाहीत ते देखील साप तेथे होते. त्यानंतर हे चांदणी कासव दिसतानाच किती सुंदर दिसते, तुम्ही पाहू शकताय. आणि इथं हे जी कासव होती ना, ही सगळी चांदणी कासव होती. मग अशी आपण जे मी एंट्रीला टाकलेले आहेत ते आपले साधे कासव आहेत आणि हे चांदणी कासव आहेत. तुम्ही पाहू शकताय किती छान आणि सुंदर आहेत ही कासव. आणि मला ही कासव पाहायला खूप आवडलं. आणि लहान मुलांना जर तुम्ही स्पेशली या उद्यानात घेऊन गेले तर नक्कीच तुमची लहान मुलं खूप खुश होतील. अगदीच छोटी असतील तर काही जण घाबरू पण शकताय, पण हे असे टॉर्टॉईज वगैरे ह्या गोष्टींचं लहान मुलांना खूप अट्रॅक्शन असतं. तर तुमची लहान मुले नक्की खुश होतील आणि तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला. त्यानंतर तिथे आपल्याला काही काही गोष्टी माहीत नसतात, तर हे ऐकावे ते नवलच असे भरपूर सारे बोर्ड त्यांनी लावलेले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सरडे, खूप छान छान गोष्टी आहेत पाहण्यासाठी. जे प्राणी आपण कधी आयुष्यात पाहिलेले नाहीत त्या प्राण्यांची माहिती आपल्याला इथे समजते. तर नक्की व्हिजिट करा. तर प्राणी तर आपण सर्वजण पाहतो, परंतु त्या प्राण्यांबद्दलची भरपूरशी माहिती आपल्याला माहीत नसते. आता इथे तुम्ही पाहताय सर्पदंशाच्या खुणा इथे दिलेल्या आहेत. साप कुठे कुठे चावू शकतो, त्याची चावलेल्याची लक्षणं कशी असतात हे सर्व इथे दिलेलं होतं. त्यामुळं तुम्ही या बोर्डमुळे तुम्हाला खूप नॉलेज देखील भेटेल. तर तुम्ही ह्या प्राणी संग्रहालयात आले तर तुम्हाला अशा प्रकारचे साप पाहायला भेटतील की ज्यांची नावं तुम्ही कधी ऐकली नव्हती आणि ते साप पाहणं तर दूरच, परंतु नाव देखील तुम्ही ऐकलेले नसतील. तर इथे भरपूर प्रकारचे साप होते. त्यानंतर तुम्ही आता इथे पाहताय, हे आहे सुसर. तर हे काही एक पाण्यात होतं आणि एक बाहेर होतं. तर हे उभयचर प्राणी असल्यामुळे हे पाण्यातही राहतात आणि जमिनीवर देखील राहतात. हे आपण प्रत्येकजण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत. त्यानंतर इथे ही मगर होती. मला वाटलं ही नकली असेल, परंतु मगर हा सुस्त प्राणी आहे, त्यामुळे ही खरीच मगर होती, परंतु ही जमिनीवर होती. त्यानंतर मी सुसर आणि मगर हे दोन्ही शूट केलेले आहेत. इथे तुम्ही पाहताय एक पाण्यात आहे आणि एक बाहेर आहे. तर हे उभयचर प्राणी असल्यामुळे हे जमीन आणि पाणी दोन्हीवरही राहू शकताय. तर इथे तुम्ही पाहताय हे कॉलेज स्टुडंट आहे, शक्यतो बॉटनीचे, त्यानंतर झुलॉजीचे बरेचसे स्टुडंट जे असतात सायन्सचे, त्यांना इथे आणलं जातं आणि त्यांना इथे इन्फॉर्मेशन दिली जाते. तर असे भरपूर कॉलेजचे आणि जे स्कूलचे स्टुडंट असतात ते इथे व्हिजिट करत असतात. तर इथे जी पाहताय तुम्ही ती आहे घोरपड. मला पाहून अंगावर काटे येत होते, परंतु हे प्राणी जाळ्यांमध्ये बंद असल्यामुळे मला तितकीशी अशी भीती वाटत नव्हती, कारण की मला प्राणी तसं पाहायला गेलं तर अजिबात आवडत नाही आणि मला न आवडण्यापेक्षा मला त्यांची भीती खूप वाटते. आणि इथे तुम्ही पाहू शकताय असले जाड जाड साप पाहून कोणाला भीती वाटणार नाही, तुम्ही सांगा. तर जबरदस्त इथं साप देखील होते, जे मी कधी पाहिले नव्हते. ते देखील साप पाहायची इच्छा माझी पूर्ण झाली. हरिण बिरिण खातात बघ, खाऊ शकतो हरिण. त्याची जबडा लय मोठा होता माहिती आहे तुला. त्याची उगच मागची बॉडी नाही एवढी हे असते. तर मग कसं वाटलं तुम्हाला राजीव गांधी सर्प उद्यानात येऊन? तुम्ही 5th स्टँडर्डमध्ये असताना आलेले. नाही, खूप मस्त वाटते, छान है. पाइथन क्या देखा अभी हमने? पाइथन. और आप क्या देखने वाली हो? अभी मुझे तो टाइगर देखना है, टाइगर. चलो देखेंगे, चलो हमारा वीडियो. प्राणी पाहिलेले, पायथॉन पाहिलेला आहे, त्याच्यानंतर घोरपड पाहिलेली आहे, त्याच्यानंतर भरपूर प्रकारचे साप पाहिलेले आहे. तर ॲनिव्हर्सरीच्या दिवशी चक्क मला नवऱ्याने साप पाहायला आणले. तर बघा किती छान. नुसते सापच नाही, सगळे बरेचसे प्राणी आहे. आणि खरं म्हटलं तर आपण ह्या अशा गोष्टी बघितल्या पाहिजेत, कारण की
पिक्चरला जाणं वगैरे ह्या गोष्टी आपण करतो. बट ही पण आपली एक संस्कृती आहे. काही काही प्राणी आपल्या म्हणतात भारतातनं नामशेष होत चाललेले. फॉर एक्झाम्पल चित्ता आपल्या भारतात आढळून येत नाही. तर इथं ह्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आपले जे काही प्राणी आहेत तर ते जतन केलेले आहेत. काही दिवसांनी काय माहीत पाहायला भेटतील नाही भेटतील, परंतु आत्ता तरी इथं ते जतन करून ठेवलेले आहेत. तर आम्ही भरपूरसे पाहिलेत आणि भरपूर अजून पाहायचे. तर चला पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. खूप छान वाटतं इथं कात्रज सर्पोद्यानमध्ये येऊन. म्हणजे इतकं नैसर्गिक आणि नॅचरल वातावरण आहे ना, तर अक्षरशः खरंच मनाला म्हणजे असं प्रसन्न होतंय मन. शांतता भरपूर आहे. म्हटलं बायकोची चिडचिड ऐकण्यापेक्षा 15 दिवस एकदा तिला घेऊन तरी जावं कात्रज सर्पोद्यानला, म्हणजे तिची चिडचिड तरी बंद होईल, आपले बाकीचे दिवस सुखाचे जातील. म्हणून ॲक्च्युली खरं म्हणजे मी पाहिलेलं आहे, पण म्हटलं बायकोला दाखवूया. पाचवीच्या ट्रिपला मग आता काही चेंजेस पहिल्यापेक्षा खूप नसेल चेंजेस झालेले आहेत आणि खरंच खूप मस्त आहे आणि प्रत्येकाने यावं आणि पाहावं. आणि लहान मुलांना बऱ्याच जणांनी देखील पाहिलं पण असेल. हो, बट आहे आपल्या पुण्यात फिलिंग एक्सप्रेस करणं, हो. पाहणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्याच. आम्ही त्या फिलिंग एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या पुढे. तर इथे तुम्ही पाहताय किती सुंदर निसर्ग आहे. एकदम चिमण्यांचे वगैरे आवाज येत होते. त्यानंतर इथं भरपूर जे आले होते पर्यटक, तर ते सेल्फी वगैरे काढण्यात बिझी होते, कारण की व्ह्यू खूप सुंदर आहे. त्यानंतर अशा तुम्ही पाहू शकता ज्या शैक्षणिक सहली म्हणतात, ज्या आपल्या स्कूलच्या ट्रिप असतात, त्या भरपूर इथे येत असतात. कारण की लहान मुलांना तसं पाहायला गेलं तर खूप अट्रॅक्शन असतं. तर अशा प्रकारचे जे काही सहली असतात शाळेच्या, त्या खूप व्हिजिट करतात येथे. आणि हो, शैक्षणिक सहलीसाठी तुम्हाला कन्सेशन आहे इथे. तर नक्की तुम्ही कात्रजचं आपलं जे काही राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे तेथे नक्की एकदा भेट द्या. त्यानंतर इथं खूप छान होतं निवांत बसण्यासाठी. तुम्ही इथे पाहू शकता वुडनचे छान बेंचेस वगैरे बनवलेले आहेत. तर खूप सुंदर व्ह्यू होता एकंदरीत. तर इथे तुम्हाला दिसतंय का काहीतरी, तर हे आहेत अस्वल. तुम्ही पण ओळखा. खरं तर मला त्यांच्या एकदम जवळ कॅमेरा नेता येत नव्हतं, मी खूप लांबवरून ते शूट केलेलं आहे, परंतु इथे अस्वल होते. त्यानंतर इथे तुम्ही पाहताय हे होते सांबरला चितळ पण म्हणतात का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पण हे सांबर होते आणि खूप असे प्राणी होते की ते ॲक्टिव्ह होते, फिरत होते तिथल्या तिथे. परंतु मी तुम्हाला एक नक्की सांगेल की आम्ही दुपारच्या टायमिंगला आलतो. जवळजवळ आम्हाला 11-12 वाजले होते येण्याच्या वेळेस आणि ऊन खूप होतं त्यावेळेस. तर भरपूरसे प्राणी असे निवांत बसलेले होते, आराम करत होते, काही काही झोपले होते. आणि हे सर्प उद्यान कात्रजमध्ये आहे. हे राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे ते कात्रजमध्ये आहे, म्हणजे पुण्यामध्ये. आणि हे प्राणी देखील अस्सल पुणेकर असल्यामुळे ते दुपारचे झोपतात. तर तुम्ही एकदम मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला या, तुम्हाला खरंच सगळे प्राणी खूप छान बघायला भेटतील. कारण की काही काही प्राणी जे बिबट्या होते, सिंह होते, हे तर मोस्टली झोपलेलेच आम्हाला भेटले. त्यामुळे आम्हाला इतकं काही त्या प्राण्यांना व्यवस्थित बघता आलं नाही. त्यामुळे नक्की तुम्ही मॉर्निंगला या. पुढं बसलाय ते आहे गवा. कोणता प्राणी हो? गवा. तर ॲक्च्युली त्यांचं तोंड आमच्याकडं नाही आहे, त्याच्यामुळं तो दिसत नाही आहे. आणि माझा कॅमेरा देखील ॲपलचा फोन नाही आहे, तो दिसणार नाही. पण इथं गवा आहे. तर कुणी बांबूंची झाडं पाहिली नसतील तर इथे तुम्ही पाहू शकताय पाठी हे आहेत बांबूचं बेट, नाही म्हणता येणार काय, बांबूची झाडं आहे ना. आणि इकडच्या साईडनी पण आहे, बॅक साईडला पण आहेत. पहा किती छान बांबूची झाडं. हां, पाहुणेच ना ते भरपूर लोक आले तसे सातारा विचारावर. हो, सातारा विचारा सगळे, सातारा, सांगली, कराड.
तर आत्तापर्यंत आमचे भरपूरसे प्राणी पाहून झालेले होते. खूप छान व्ह्यू देखील होता. प्राणी संग्रहालय खूप मोठं आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं जास्त चालावं लागेल. तुम्ही थोडंसं थकाल, परंतु तुमची एनर्जी असेल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर जे वयस्कर माणसं आहेत, ज्यांचे एज झालेले आहे, त्यांच्यासाठी हा गाडीचा देखील ऑप्शन होता. आणि त्यानंतर आपल्यासारखे जे यंग आहेत ते देखील ही गाडी घेऊ शकताय. याच्यासाठी ऑफकोर्स पे करावं लागतं. परंतु मला पर्सनली हा ऑप्शन पटला नाही, कारण की या गाडीतनं तुम्हाला एक पूर्ण चक्कर मारून आणली जाते. तितकंसं तुम्हाला जास्त काही बघता येत नाही. म्हणून मी नक्की तुम्हाला सांगेल की तुम्ही चालत चालत तुम्हाला जितकं एक्सप्लोअर करता येईल तितकं एक्सप्लोअर करा. तुम्हाला ते छान रीतीने एक्सप्लोअर करता येईल. त्यानंतर इथे तुम्ही जो प्राणी बघताय तो आहे सिंह, परंतु त्याचं बॅक साईडला तोंड होतं आणि तो झोपलेला होता, त्यामुळे आम्हाला छानपैकी असा पाहता आला नाही. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हा होता पांढरा वाघ, आणि हा पांढरा वाघ देखील खूप म्हणजे खूप जबरदस्त होता. त्यानंतर हा वरती जो झोपलेला दिसतोय तुम्हाला तो आहे बिबट्या, आणि इथं पूर्ण जाळी पॅक केली होती, कारण की हे बिबट्या झोपलेले होते आणि बिबट्या खूप उंच देखील उडी घेऊ शकतात. तर आता आम्ही जे काही राजीव गांधी झुलॉजिकल पार्क आहे त्यातून बाहेर पडतोय. भरपूर प्राणी पाहिले, बिबट्या पाहिला, लेपार्ड पाहिला, त्याच्यानंतर काय म्हणतात लेपर्ड आणि बिबट्या एकच. हा तेच 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 ते त्याच्यानंतर सफेद वाघ पाहिला, सगळे पांढरा वाघ, वाघ हा सफेद वाघ, त्याच्यानंतर आपला सफेद वाघ, बिबट्या, पांढरा वाघ, हा सफेद वाघ, पांढरा वाघ, पिवळा वाघ. ते पिवळा वाघ, मग सगळ्या प्रकारचे प्राणी पाहिले. त्याच्यानंतर अजून काय अस्वलं पाहिली, त्याच्यानंतर सांबर पाहिलं. आणि आम्हाला इतके दिवस माहीत नव्हतं की काळविटाला ब्लॅक बक म्हणतात. काय Black ब्लॅक बक तुम्हाला माहीत होतं? आय डोंट नो ऑल्सो. ओके, तर काळवीट माहीत होतं, पण काळवीटला इंग्लिशमधून ब्लॅक बक म्हणतात हे माहीत नव्हतं. सो आज ते एक नवीन, तर असं बाहेर पडलं तर नवनवीन गोष्टी पण माहीत होतात. तर आता आम्ही इथून बाहेर पडतोय आणि छान आहे. लहान मुलांना तुम्ही नक्कीच घेऊन येऊ शकताय. नवीन मुलांना नवीन मुलांना नाही, लहान मुलांना खूप त्याचं अट्रॅक्शन वाटेल आणि मस्त लहान मुलं एन्जॉय करतील असं हे पार्क आहे. तर तुम्ही नक्की, खाण्यापिण्यासाठीही भरपूर स्टॉल. हो बाहेर भरपूर स्टॉल आहे, आतमध्ये काही नाही आहे. बट राजीव गांधीचं जे पार्क आहे त्याच्या बाहेरच्या साईडला खूप सारे स्टॉल आहेत, तर ते पण तुम्ही तिथं खायला प्यायला घेऊ शकता. आतमध्ये पाणी वगैरे सगळं काही आहे, टॉयलेट्स वगैरे चांगल्या फॅसिलिटीज आहेत. पण तुम्ही तुमच्या लहान मुलांना नक्की घेऊन येऊ शकता, त्यांना खूप अट्रॅक्शन वाटेल आणि लहान मुलं खूप खुश होतील. तर नक्की एकदा व्हिजिट करा. आपल्या पुण्यामध्ये कात्रजमध्ये आहे राजीव गांधी पार्क, झुलॉजिकल पार्क. नक्की एकदा व्हिजिट करा. आणि आता पाहू, जणांना ऍक्च्युली माहिती पण असेल खूप जणांना, बट तरी पण आम्ही आलोय तर तुम्हाला सांगतोय. आणि जे कारण की पुणे, स्पेशली मॅडम आल्यात ना, त्याच्यामुळे मॅडमला ते सांगणं हो पण गरजेचं जे वाटतंय. मला काय समजून घ्या वाटतं, तुम्ही. जे पुण्याचे आहेत ते आले असतील, पण जे आउट ऑफ आहेत पुण्याच्या बाहेरचे बाबा, जे पुण्यामध्ये जॉबसाठी वगैरे आहेत, त्यांना कदाचित माहीत नसू शकतं. तर नक्की तुमच्या मुलांना नक्की घेऊन या, खूप आवडेल मुलांना. आणि आता पाहू नेक्स्ट काय आपण कोणतं डेस्टिनेशन आहे, कुठं जातोय ते. काय डेस्टिनेशन नाही, खायचं प्यायचं मस्त आणि घरी जायचं. नाही असं तर होणार नाही, अजून खूप वेळ आहे संध्याकाळ व्हायला, पूर्ण दिवस स्पेंड करायचा आहे. तर आता पाहू कुठे जातो. तर आता आम्ही बाहेर पडलो राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून, आणि बाहेर खूप स्टॉल आहेत, तुम्हाला खूप ऑप्शन आहेत खाण्यासाठी. तर तुम्ही येथे पण मस्त असं आतमध्ये फिरले, थकले तर तुम्ही इथं मस्त असं खाऊ शकता. भरपूर पदार्थ आहे, पाणीपुरी, वडापाव, पावभाजी, तुम्ही सगळं फूड एन्जॉय करू शकता इथे. तर आम्ही मस्त असं बाहेर आलो, पाणीपुरी पाहिली आणि तोंडाला पाणी सुटलं. नवरा म्हटला पाणीपुरी खाणार का? तर असा कदाचित जगामध्ये एखादाच व्यक्ती असेल किंवा कोणी नसूच शकतं की जो पाणीपुरीला नाही म्हणेल. सो आम्ही गेलो पाणीपुरी खायला, आणि पाणीपुरीला पाहिल्यावर मला एक आठवतं की बघा ना, पाणीपुरीमध्ये सगळे फ्लेवर्स असतात, आंबट, तिखट, गोड. आणि तिखट पाणीपुरी खाल्ली, आपल्या डोळ्यातून पाणी येत असतं, परंतु तरीसुद्धा आपल्याला त्याचा आनंद असतो, कारण की आपण पाणीपुरी खात असतो. तर आयुष्य देखील आपलं पाणीपुरीसारखंच आहे. आपल्या आयुष्यात देखील खूप चॅलेंजेस असतात, आनंद असतो, दुःख असतं,
त्यानंतर सुख येतं, अश्रू येतात कधी कधी, परंतु ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये पण आपण हसायचं सोडायचं नसतं आणि आयुष्य जगायला सोडायचं नसतं असं मला वाटतं. प्रत्येकाने आपलं आयुष्य अगदी आनंदाने हसून खेळून जगावं, कारण की आयुष्य हे आपल्याला एकदाच भेटलेलं आहे. काय माहीत ही लाईफ आपल्याला परत भेटते की नाही. सो जे आपलं आयुष्य आपल्याला भेटलेलं आहे ते भरभरून जगा. कोणताही असा क्षण सोडू नका की तुम्हाला असं वाटेल नाही मी तो जगलो नाही. आणि माझा नवरा तर खूप फूडी आहे, त्यामुळे आम्हाला खायला खूप आवडतं. त्याच्यामुळं अशी आम्हाला असं वाटतं की कोणती गोष्ट सोडायची नाही ह्या जगातली की ती आपण खाल्लेली नाही. सो मी इथं छान असं भैयाला म्हटलं की थोडंसं तिखट कमी कर आणि गोड जास्त कर. तशी मला पाणीपुरी भयंकर आवडते, मग तुम्ही ती कशी पण द्या, परंतु इथे मी थोडीशी गोड पाणीपुरी करायला सांगितली होती. आणि मला तरी असं वाटतं आपल्या सगळेच पूर्ण महाराष्ट्रात पाणीपुरी सगळ्याच ठिकाणी बेस्ट भेटते. आणि खरंच ही पण खूप सुंदर अशी पाणीपुरी होती. आणि मेन गोष्ट मला पाणीपुरीची ही आवडती की पाणीपुरी एक प्लेट खाल्ल्यानंतर आपल्याला जी ती सुक्की पुरी फ्री भेटते ना, मला त्या गोष्टीचा जास्त आनंद असतो. त्यासाठी मी पाणीपुरी खात असते. कधी कधी एखादा भैया ओळखीचा असेल तर त्याच्याकडून म्हणते की 2 सुकी पुरी 2 भैया, तर काही काही देतात देखील. तर तुम्ही पाहू शकताय किती टेम्प्टिंग आणि छान ह्या भैयाने रेडी केलेली आहे पाणीपुरी. आता मस्त असा पाणीपुरीचा आस्वाद घेणार आहे. आणि तुम्ही देखील पाणीपुरी लवर असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पण कशी पाणीपुरी आवडते, तिखी की मिठी, नक्की मला सांगा. सुकी पुरी कोणाकोणाला आवडते ते देखील कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू. तर पेटपूजा झाल्यानंतर चालू झाला परतीचा प्रवास. तुम्ही इथे पाहू शकताय भारती विद्यापीठ आणि भारतीय हॉस्पिटल जवळ आहेत. तर आता मस्त जेवायला आलोय. संकल्प प्युअर व्हेजला ॲनिव्हर्सरी होती आणि आनंदाचा दिवस होता, तर सेलिब्रेशन तर पाहिजेच. आणि नवरा म्हटला कशाला तुला बायकोला त्रास, मस्त दिवस स्पेंड केला होतास, चला संध्याकाळी मस्त जेवून जाऊया. तर आम्ही आलो होतो राजगुरुनगरमधल्या संकल्प प्युअर व्हेजला. छान जेवण भेटतं. तर आता आम्ही आलो संकल्पला आणि जेवायला आलेलो आहोत. आणि आपलं जे काही ऑर्डर केलं आहे तो केलं आहे व्हेज पटियाला. आणि आता डे 8 होणार आहे आजचा दिवस. तर संकल्पना नवीन संकल्प करून आलो जेवायला. आता याची टेस्ट पाहूया कशी आहे. व्हेज पटियाला ऑर्डर केलं आहे, आता पाहू टेस्ट कशी आहे. तर छान असे थंडीचे दिवस आहेत आणि गरमागरम जेवण समोर आलं आहे, त्यामुळे आम्हाला कंट्रोल होत नव्हता. छान व्हेज पटियाला, रोटी, जिरा राईस आणि डाळ तडका असं आम्ही छान जेवण मागवलं होतं. आणि मी औंढाही देखील विचारलं कसं आहे जेवण, तर त्यांनाही खूप आवडलं. तर राजगुरुनगरमध्ये असाल तर संकल्प प्युअर व्हेजला नक्की व्हिजिट करा. तुमच्या खिशाला परवडेल असे रेट आहेत आणि खूप जेवण देखील खूप सुंदर आहे. तर असाच आमचा आजचा दिवस एकदम आनंदामध्ये गेला आणि आयुष्यभर आम्ही असंच आनंद सेलिब्रेट करणार आहोत एकमेकांसोबत. एकमेकांची सोबत असणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या आयुष्यात काही नसेल परंतु तुम्ही दोघेजण सोबत असाल तर तुम्ही जग जिंकू शकता. आणि आम्ही दोघं फ्युचरचा विचार करत बसण्यापेक्षा आत्ता जो क्षण चालला आहे तो जगण्यावर जास्त भर देतो. त्यामुळेच मी म्हणेन भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करा. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, ते भरभरून जगा. आणि आपले मिस्टर अँड मिसेस कडुसकर ब्लॉग्स पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग. थँक्स फॉर वॉचिंग.